कागलमध्ये युवा सेनेचा अभूतपूर्व मेळावा. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत फुंकरला विकासाचा शंख. कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात सध्या युवा शक्तीची मोठी चर्चा रंगली आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना युवा सेना पदाधिकारी मेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री नामदार श्री उदयजी सामंत यांनी उपस्थिती लावून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण केला. या मेळाव्याने कागलमध्ये शिवसेनेची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. उद्योगमंत्री नामदार उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूरचे विकास पुरुष स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या क्षणानंतर मेळाव्याचे मुख्य सत्र सुरू झाले. मेळाव्याचे प्रास्ताविक युवा सेना तालुकाध्यक्ष सुधीर पाटोळे यांनी केले. यावेळी बोलताना केडीसी बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर व पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी युवा कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शिवानंद माळी, अनिल कांबळे, लखन हेगडे आणि शीतल फराकटे यांनी आपल्या परखड मनोगतातून स्थानिक विकास कामांचा आढावा घेतला. या प्रसंगी बोलताना नामदार उदय सामंत म्हणाले की कागलच्या सर्वांगीण विकासासाठी युवा सेना ही शिवसेनेची मुख्य फळी आहे. संघटन आणि जनसंपर्काच्या जोरावर आपल्याला मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचायचे आहे. या भव्य मेळाव्याला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ, सदा साखरचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, जिल्हा प्रमुख विजय बलुगडे, संजय संगपाळ, रेखाताई मांगले, सुहास खराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महेश घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना अधिक आक्रमक आणि एकसंघ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे.